आज दहीकाला उत्सव आहे आणि या दहीकाला उत्सवामध्ये मुसळधार पाऊस सुद्धा कोसळतोय। यासोबत माझ्यासोबत तुम्ही इथे पाहू शकता हे सगळे शिवसागर गोविंदा पथक, मालाडचं हे गोविंदा पथक सध्या आयडियल दादर येथे दाखल झालेलं आहे। त्यांनी या दहीहंडीला इथे आता सलामी जी आहे ती दिलेली आहे। त्यांच्यासोबत बातचीत सुद्धा आपण करणार आहोत। साधारणतः आजचा उत्साह त्यांचा सर्वाधिक आहे, लग्नात न मावणारा आहे, मात्र मुसळधार पाऊस कोसळतोय। त्यांच्याशी बातचीत करतोय आपण आता। काय सांगाल एकंदरीत आज गोविंदा आहे, दहीकाला उत्सव आहे, आज तुम्ही सगळे 2 महिन्यांच्या सरावानंतर आता दहीहंडी पोळाला दाखल झाले आहात। या ठिकाणी आम्ही एक नवीन जिद्द घेऊन आलेलो आहे आणि गेल्या 4 वर्षापासून आयडियल आम्हाला ज्याप्रमाणे सहकार्य करतो त्याच्यासाठी आजचा जो आमचा उपक्रम आहे, गेल्या जेव्हापासून आम्ही हंडी चालू केली तेव्हापासून आमचे वेगवेगळे उपक्रम आहेत। हंडीचे थर लावून एखादा आघात होण्यापेक्षा लोकांपर्यंत कुठला चांगला संदेश पोहोचवला जाईल याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो आणि ह्या वेळेस पण आम्ही लोकांपर्यंत आपल्या महाराजांचा जो इतिहास आहे, लोक आजकाल नवीन पिढी कुठेतरी वेगळ्या वळणाकडे चाललेली आहे, त्यांना कुठेतरी आपला जो इतिहास आहे तो इतिहास त्यांच्यासमोर आम्ही हंडीच्या माध्यमातून साकार करणार आहोत। नेमका आजच्या दिवशी या यंदाच्या 2025च्या दहीकाला उत्सवादरम्यान नेमका कोणता इतिहास, कोणता देखावा तुम्ही थरांच्या माध्यमातून सादर करणार? हा देखावा आता आम्ही म्हणजे तुमच्याकडे डिस्क्लोज करण्यापेक्षा तुम्हीच आता आम्ही इकडे तुम्हाला दाखवणार आहे, तो तुमच्या माध्यमातून तो प्रसारित करणार। तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव या ठिकाणी घेतलेलं आहे। मावळे ज्या वेळेला आपण पाहतो तसेच हे मावळे सध्या इकडे पाहायला मिळत आहेत। डोक्यावरती आपण पाहतोय इकडे निश्चितच जर सेनापती अत्यंत महत्वाचा असतो, कारण जेव्हा कुठलाही थर असो त्यावेळेला प्रशिक्षक हे अत्यंत महत्वाचे असतात, कारण खालचा बेस ते वरचा टॉप कसा असणार हे सगळे हे ठरवतात। त्यामुळे आता त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। प्रशिक्षण झालेलं आहे, त्यानंतर सराव सुद्धा पूर्ण झालेला आहे आणि आज आता दहीहंडीची आणि परीक्षा आम्हाला पास होणारच आहे। जसे शिवाजी महाराजांचा आम्ही इतिहास घेऊन चाललोय तसे आज पण एक नवीन इतिहास आम्ही रचणार आहेत। ज्या आयडियलने आम्हाला हा मान देतात त्या आयडियलमुळे आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय, यापुढे पण करायचंय। आमचं फक्त एकच आहे, माझी मुलं सुखरूप जशी आम्ही चढतो तसे चढतो उतरतो आणि अक्षरशः सगळ्यांकडे एक मेसेज पोहोचवतो, तुमच्या पथकाकडे जेवढी कॅपॅसिटी असेल तेव्हा तुम्ही करा, त्यापेक्षा लावू नका, बाकी एन्जॉय करा, मजा करा। नक्कीच तुम्ही संदेश देत आहात की जेवढं जमेल तेवढं लावा, सुरक्षेची काळजी घ्या आणि थर लावा। मात्र ज्यावेळेला थर लावला जातो तेव्हा टॉपर असतात, त्याचं सिलेक्शन तुम्ही कसं करता? टॉपर आमचा हा 14 वर्षाचा वरचा असतो आणि आमचं सिलेक्शन झालेलं असतं आणि मोस्टली आम्ही थीम करतो, थीम तर त्याच्यावरती आमच्या महाराजांनी असतात, त्यामुळे आम्ही अशी थीम करतो। त्यामुळे छोटा कुठलाही मुलगा असेल तर 14 वर्षाच्या वरती आम्ही घेत नाही। आता पाहतोय की मुसळधार पाऊस कोसळतोय, मुंबईला रेड अलर्ट सुद्धा घोषित करण्यात आला आहे। तुमचा उत्साह सुद्धा मात्र थर लावायचा आहे, देखावा सादर करायचा आहे, पाऊस साथ देईल, पावसाचा आशीर्वाद देण्यासाठी आला तो। नक्की होणार, काही नाही होणार, कारण की अक्षरशः देवाचं नाव घेऊन उभे होतो, जागेला साथ देतो आणि हे नक्की होणार। पूर्ण पाऊस आशीर्वाद देतो आपल्याला, हे समजून आम्ही करतो। ऑलवेज पॉझिटिव्ह थिंग या सगळ्यांकडे असतं दिलेलं आहे, त्यामुळे हीच मोठी शक्ती आहे आमची। गोविंदा पथक म्हटलं जल्लोषाचं वातावरण आणलं, कशा प्रकारे जल्लोष आहे तुमचा? काय जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज की आपण या ठिकाणी पाहतोय, आपण पाहतोय हा देखावा ते सादर करणार आहे। मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये कोसळत आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा मुंबई पोलिसांकडून दिला जात आहे। मात्र इथे ते आता देखावा सादर करणार आहेत आणि हंडी फोडणार आहेत। आपण सध्या दहीहंडी उत्सवासोबत दहीकाला उत्सवासोबतच आपण मुंबईच्या पावसावरती सुद्धा लक्ष ठेवून आहोत। त्यामुळे आता साधारणतः पावसाची स्थिती काय ही सुद्धा आपण पुढच्या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार। सध्या छत्रपती संभाजी महाराजांचा एक अनोखा देखावा तो या ठिकाणी सादर करणार आहेत आणि या देखावाच्या माध्यमातून या छत्रपती संभाजी महाराजांचा हा देखावा ते सादर करणार आहेत। मुसळधार पाऊस सुद्धा आहे, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती हा देखावा कशा प्रकारे ते सादर करतात हे पाहण्याचा प्रयत्न करणार आहे। कॅमेरा पर्सन अवधेश पेरीसह पाटील।